नमस्कार मंडळी, स्वाद घरचा 24 या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे शिमला मिरची भाजी। तर आपण कढईमध्ये 3 पळी तेल घालून घेतलेले आहे आणि आता आपण शिमला मिरचीची भाजी बनवायची तयारी करूया। तर इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक बारीक काप करून घेतले आहे। शिमला मिरची, टमाटर आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 टमाटर आणि 2 ते 3 शिमला मिरची घेतलेली आहे। तर तेल छान गरम झालेलं आहे। तर आपण आता यामध्ये टाकूया मोहरी, जिरा। छान तळतळ झाले की मग आपण यामध्ये टाकूया कांदा आणि हिरवी मिरची। छान तांबूस होईपर्यंत परतवून घेऊया। ही भाजी आपण बेसन टाकून बनवूया। आता यामध्ये टाकला आहे मी हळद टाकली आहे मी अर्धा चम्मच हळद, दीड चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। छान आपण परतवून घेऊया। आता टाकूया टमाटर छान एकजीव होईपर्यंत परतवून घेऊया। टमाटर टाकले की छान मी इथं 1 चम्मच मीठ घेतलेला आहे। यामध्ये मीठ टाकलेलं आहे 1 चम्मच। टमाटर छान शिजलेले आहे। तर आपण टाकूया आता शिमला मिरची। फक्त शिमला मिरचीच कोणाला आवडत नाही, तर त्यामध्ये बेसन टाकून जर बनवली तर खूप छान असं होते। तर आपण याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेतलेले आहे। छान शिमला मिरची यामध्ये तेलामध्ये शिजलेली आहे, तर बघू शकता। आता यामध्ये टाकू आपण बेसन मी घेतलं आहे 1 वाटी। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। छान याला शिजवून घेऊया। यामध्ये मग थोडं पाणी घालून घेऊया। थोडं पाणी घातलेलं आहे मी। छान परतवून घेऊया। छान अशी मोकळं बेसन आणि शिमला मिरची तयार होते। ज्यांना कुणाला शिमला मिरचीची भाजी आवडत नसेल त्याने एकदा नक्की हे करून बघा, खूप छान लागते। मी पण आधी खायची नाही, पण अशी बनवल्यानंतर मला पण इतकी आवडते की मी आता ह्याच पद्धतीने बनवते। चला, आता आपली इकडे शिमला मिरची तयार आहे, तोपर्यंत आपण पोळ्या टाकून घेऊया। छान इकडे चपाती तयार आहे। तर आता आपण भाजीमध्ये
चपाती झाले की भाजीमध्ये कोथिंबीर टाकू आणि सर्व करूया. चला तर आपल्या चपाती झालेले आहेत. तर आपण आता आपली भाजी पण झालेली आहे. शिमला बघू शकता किती छान दिसत आहे, कलर पण खूप मस्त दिसत आहे. तर आता यामध्ये आपण घालूया कोथिंबीर आणि सर्व करूया. नक्की एकदा अशी भाजी बनवून बघा तुम्ही, नक्की आवडेल. खायला पण खूप मस्त वाटते, छान लागते. आता इथे टाकली आहे मी कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया. आणि लवकर होणारी भाजी आहे, लवकर होते, खूप वेळ पण लागत नाही. चला तर आता आपलं गरम गरम भाजी आणि चपाती तयार आहे, बघू शकता छान दिसत आहे. तर मंडळी, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.